राधाचे जीवन साधे आणि सामान्य होते. लहानपणापासूनच ती तिच्या कुटुंबासोबत एका छोट्या गावात राहत होती, जिथे तिचं जग फक्त तिचं पुस्तक, गावातील हिरवंगार शेती एवढंच मर्यादित होतं. पण एका रात्री ती झोपली असताना तिला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नाने तिचे जग बदलून टाकले. त्या रात्री राधा गाढ झोपेत होती. अचानक ती एका हिरव्यागार बागेत दिसली. समोर एक मोठा तलाव आहे, ज्यामध्ये कमळाची फुले उमलली आहेत. हलकीशी थंडगार वाऱ्याची झुळूक वाहत आहे आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरलेली आहे. तेवढ्यात तिच्या समोर एक तरुण येतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आहे. त्याचे डोळे खोल आणि रहस्यमय आहेत, जणू काही त्यांच्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. राधा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तरुणाने तिचे नाव राधा असे म्हटले. त्याच्या आवाजात इतका गोडवा होता की राधाला संमोहित वाटू लागले. दोघांनीही काहीही न बोलता एकमेकांकडे पाहिले आणि अचानक राधाची झोप उडाली. हे स्वप्न आहे की वास्तव हे तिला समजू शकले नाही, पण त्या चेहऱ्याने तिच्या हृदयावर खोलवर छाप सोडली. पुढच्या काही आठवड्यात राधाला त्या तरुणासोबत पुन्हा पुन्हा अशीच स्वप्ने पडत राहिली. प्रत्येक वेळी तो तिला कुठल्या तरी सुंदर ठिकाणी भेटायचा. कधी फुलांनी भरलेल्या दरीत, कधी चांदण्या रात्री नदीच्या काठावर, तर कधी टेकडीवर. प्रत्येक स्वप्न पूर्वीपेक्षा अधिक खरे आणि सुंदर असायचे आणि प्रत्येक वेळी तो तिला फक्त तिच्या नावानेच हाक मारायचा. या स्वप्नांनी राधाची दिनचर्याच बदलून टाकली. दिवसभर राधा त्या अनोळखी तरुणाचा विचार करू लागली. तिला त्याबद्दलची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आठवू लागली. हा मुलगा कोण आहे, तो कुठून आला आहे आणि तो तिच्या स्वप्नात का वारंवार येतो हेही तिला समजत नव्हते. एका दिवशी राधाने तिच्या आजीला याबद्दल सांगितले. राधाच्या आजीने तिचे लक्षपूर्वक ऐकले आणि तिला त्यांच्या कौटुंबिक इतिहासाबद्दल एक जुने पुस्तक दिले. त्यांच्या पूर्वजांच्या कथा पुस्तकात लिहिल्या होत्या. आजीने सांगितले की एक काळ असा होता जेव्हा एक राजा तिच्या पूर्वजांच्या गावावर राज्य करत होता. त्या राजाला एक मुलगा होता, जो अतिशय देखणा आणि शूर होता, पण युद्धादरम्यान तो अचानक बेपत्ता झाला. आजीच्या बोलण्याने राधाच्या मनातील शंका अधिकच गडद झाली. कदाचित तो मुलगा त्याच राजाचा आहे, जो काही कारणाने मला भेटायला माझ्या स्वप्नात येतो. राधा रोज रात्री ध्यान करून त्या मुलाला भेटायचा प्रयत्न करत होती. एका रात्री पुन्हा तोच मुलगा राधाच्या स्वप्नात आला. यावेळी राधाने हिम्मत करून त्याला विचारले, तू कोण आहेस आणि रोज रात्री माझ्या स्वप्नात का येतोस? मुलाने राधाकडे बघितले आणि म्हणाला, राधा, मी तुझा भूतकाळ आहे. आपलं मागील जन्मात एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण आपलं प्रेम अपूर्ण राहिले आणि माझा आत्मा अजूनही तुझी वाट पाहत आहे. या आयुष्यात मला तुला भेटायचे आहे. मला तुझ्या स्वप्नात यायचे होते, जेणेकरून मी तुला माझी गोष्ट सांगू शकेन आणि तुझ्यावर माझे प्रेम व्यक्त करू शकेन. राधा गुदमरली. तिच्या अंगावरती शहारे आले. हे स्वप्न आहे की वास्तव हे तिला समजत नव्हते. पण त्या मुलाचे म्हणणे तिला इतके पटले की कदाचित तो खरे बोलत असेल, असे तिच्या मनाला वाटू लागले. त्या रात्रीनंतर राधाचे प्रत्येक स्वप्न अधिक तीव्र झाले. राधा आणि मुलगा आता स्वप्नात हात धरून फिरत आहेत, जुन्या काळाबद्दल बोलत आहेत आणि एकमेकांवर प्रेम व्यक्त करत आहेत. राधाच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावनाही आता खूप खोलवर गेल्या होत्या. जणू तिला तिचं हरवलेलं प्रेम पुन्हा सापडलं असं तिला वाटत होतं. एका दिवशी स्वप्नात मुलगा राधाला म्हणाला, राधा, माझ्या या जन्माची वेळ संपत आली आहे. मला आता तुला सोडून जावे लागेल. पण जर तू माझ्यावर खरे प्रेम करत असेल तर पुढच्या पौर्णिमेच्या रात्री तू वटवृक्षाखाली ये. मी तुला
तिथेच भेटेल. राधाने मुलाची विनंती मान्य केली. पुढच्या काही दिवसात राधा पौर्णिमेच्या रात्रीची आतुरतेने वाट पाहू लागली आणि ती रात्र होताच राधा त्या वटवृक्षापाशी गेली. तिथे पोहोचल्यावर तिने डोळे मिटले आणि प्रार्थना करू लागली. तिला आपल्याजवळ कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. हळूच तिने डोळे उघडले आणि तोच मुलगा समोर दिसला. मुलाने राधाचा हात हळुवारपणे धरला आणि म्हणाला, राधा, तुझे प्रेम खरे आहे आणि आता आपल्या आत्मेचे मिलन झाले आहे. मी आता मुक्त आहे. या जन्मात तू मला तुझ्याजवळ अनुभवू शकणार नाहीस, पण मी नेहमी तुझ्यासोबत असेन. राधाच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. त्या मुलाने हळूच तिचा हात सोडला आणि हळूच गायब झाला. तो गेल्यानंतर राधाच्या मनात एक विचित्र शांतता जाणवली. तिला आपला प्रियकर कायमचा सापडल्यासारखे वाटले. आता राधाला कळले होते की तिचे प्रेम तिचे दुरून रक्ष करीन आणि नेहमी तिच्या आठवणीत राहील. राधाने त्याला तिच्या स्वप्नात पुन्हा कधीच पाहिले नाही, परंतु त्याची प्रतिमा तिच्या मनात कायम राहिली.